तर आता मी बनवलेला आहे पिझ्झा आणि आपण जात आहोत किचनमध्ये. तर हा व्हिडिओ मधनं सुरू होईल. तर चला आता आपण म्हणजे आज मी काय बनलं आहे तिथून दाखवणार आणि त्याआधी आपण बघूया घर कसं आहे. तर मुलं गेली आहे स्कूलमध्ये, जवळपास 9:45 होत आहे आणि घराची बघा व्यवस्था खूप बेकार आहे. कारण आत्ता जस्ट माझा चाय वगैरे पिऊन झाला. आता ही सगळी आवरासावर मला करायची आहे. पोरांचे असे सॉक्स सोबतच आता पूर्ण हे बघा आता पूर्ण घर अस्तव्यस्तच होऊन आहे, दिसतच असेल. आणि ह्या आहे शेंगा, तर या मला आता तोडायच्या आहे. आधी त्या तोडून घेईल, त्याच्यानंतर हे करेल. तर इथे दिवा लागला आहे, पिऊ आंघोळ पाणी करून स्कूलमध्ये गेलेली आहे. त्याच्यानंतर बघा आज मी बनणार आहे बीटचे पराठे आणि आज दिवस आहे सॅटर्डे आणि हा संडेचा दोन्ही मिळून हा एक ब्लॉग होईल. तर हे बघा हा आहे नेक्स्ट डेची संडेचा दिवस आहे. तर संडेला जरा थोडंसं आरामातच काम होतं. पिऊ जस्ट आपली तिने झाडू मारून आता फरशी पुसत आहे. तिला तेवढं काम असतं फक्त संडेला, बाकी दिवशी नाही. आणि तर हे बघा आता तिने पूर्ण घर छान मस्त क्लीन करत आहे. आणि त्याचबरोबर मी तिकडे आता माझा स्वयंपाक वगैरे बनवून घेते, माझे कामं मी करते. आणि संडेच्या दिवशी ती फक्त झाडू आणि फरशी करते. त्याच्यानंतर मग बाकी दिवस तिला वाटलं तर बस जस्ट बेडशीट वगैरे व्यवस्थित करून ठेवते, नाही तर मग तेही नाही, अशा प्रकारे असतं. तर हे बघा पूर्ण घर ती करताना छान व्यवस्थितच काम करते, थोडंसं करते पण व्यवस्थित करते. तर अशा प्रकारे आहे. आणि हे बघा आता माझं किचन आवरायचं आहे, म्हणजे फरशी ते सगळं झालेलं तिने केलं, पण मीच आरामशीर उठली. आणि उठल्यानंतर संडेच असल्यामुळे आरामातच काम होतं. आणि मला त्या दिवशी फक्त स्वयंपाक असतो आणि मुलं असल्यामुळे थोडा नाश्ता. तर नाश्त्यामध्ये आज आम्ही बनवलेला आहे पिझ्झा. तर बघा तुम्हाला पिझ्झा कसा वाटतो. फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहात. आणि इकडे सुद्धा सगळं ठीक आहे. आत्ता वाजले आहे सकाळचे 9:45 होत आहेत. आणि जवळपास आता पिऊला संडे असल्यामुळे तर तिने थोडंसं केलं, बाकीचे माझे कामं बोलून आहेत ते मी तुम्हाला दाखवतेच. आणि सोबत आज आम्ही सगळेच जण आहेत घरी. तर आज नाश्ता म्हणून आज बनवला आहे आम्ही, ते म्हणजे पिझ्झा. तर घरी पिझ्झा बनवलेला आहे आणि अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीनं. तर चला मी त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवेल नंतर, म्हणजे जेव्हा मी आणखी बनवेल तेव्हा. तर आता तो बनवून झालेला आहे, काढलेला आहे मी आणि तुम्हाला दाखवतो मी जस्ट. हा आहे पिझ्झा आणि हे आहे आमचं देसी जुगाड पिझ्झा कटर. यानेच मी आता कट केले, कारण माझ्याकडे कटर नाही आहे. त्याच्यामुळे आता आम्ही 4 जण आहोत, तर 4 जणांचे एक पीस करून असे ठेवलेले आहेत. तर बघा किती मस्त झालेला आहे, खूप सुंदर, खूप टेस्टी. तर आता चला आता मी खाते, कारण की मला माहीत आहे टेस्टीच झालेला असेल, कारण नेहमीच बनवतो रोज खरंच सुंदरच होतं. तर बघा कसा चीज वगैरे तुम्हाला दिसत असेल. चला आता आम्ही खातो पिझ्झा खायला आणि आम्हीसुद्धा खात आहोत. तर आता जस्ट माझे कामं व्हायचे होते, मी सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक करायला जातो. त्याआधी म्हटलं चला उभी लवकर आपण पिझ्झा खाऊन घ्यावा. आणि मी आणि पिऊ आम्ही दोघंही बसले आहोत पिझ्झा खायला. मुलगा आणि मिस्टर गेलेले आहेत बाहेर, तर त्याच्यामुळे ते यायचे होते. पण आम्हाला मात्र मस्त गरम गरम पिझ्झा मिळाला. आम्ही गरम गरम पिझ्झा खाल्ला. सोबतच तिथे कांदे टाकलेले होते, तर पिऊ काही कांदे खात नाही, आईसुद्धा खात नाही, टमाटर खात नाही, तर ते आम्हीच काढून खातो. फक्त त्यांना पीज असलेले चीज पाहिजे फक्त, ते तसंच पिझ्झा खातात. तर आता मी मस्तपैकी पिझ्झा एन्जॉय करून घेते आणि तिथले कांदे टमॅटो घेऊन खात आहेत. मला आवडतं ते खायला. तर चला मी आता ते खाते आणि सोबतच मग आता आपल्या कामाला लागते. तर येऊन जाऊन एक घास खायचा आणि कामाला लागायचं, असं सुरू होतं माझंसुद्धा. आणि त्यानंतर हे बघा हा आहे हरभरा. तर हा म्हणजे कमी याच्यात म्हणा, किंवा एका वेळेस 5 किलो घेतला तरी इकडे होलसेल मार्केट आहे, तिथे थोडा कमी याच्यात मिळतो. तर मिस्टरांनी तो घेऊन आले. आणि हे बघा किती सुंदर गुलाबाची फुले लागली आहेत, बड गुलाब आहे. पिऊने आता जास्तीचे बूट वगैरे धुतले आणि बाहेर वाळू टाकले, तर तिथे पाणी पूर्ण जमा होऊन आहेत. संडे असल्यामुळे ते स्वतःचे बूट वगैरे सगळे धुवून टाकतात दोघेजण, त्यांना ते काम ठेवलेलं आहे अशा प्रकारे. आणि आता ऊन झालेली आहे बाहेर, इकडे गदे आहे. तर आमच्याकडे इकडे एवढी थंडी आहे की 10-11 वाजून गेले, पण तरी पण थंडी एवढी आहे की ते गधे किंवा कुत्री जे आहेत त्यांनासुद्धा ऊन पाहिजे आहे. त्यानंतर आई वगैरे आंघोळ पण सगळं झालेलं, पण त्यानंतर तो काय झालं, तो पतंग आहे ती पतंगगिरी ते घालायला लागली. आणि तिथे चिखल भरपूर आहे. आईला सांगत आहे मी की अंदर ये, बाहेर तिकडे जाऊ नको, घरांडी जागा आहे, पण तो ऐकत नाही. हातामध्ये त्याच्या आहेत चक्री आणि सोबत तो जात आहे पतंग घ्यायला आपली. पण मी त्याला म्हटलं इकडे ये, तुला ऐकलं, पण त्याला पप्पाला व्हिडिओ आणि तुला मारेल म्हणून. आणि मी मुद्दाम त्याचा व्हिडिओ घेतला आणि
तो मिस्टरांना सुद्धा यासाठी दाखवायचा आहे की बघा हा कसा करतो म्हणून. नाही आहे तर त्याला वाटलं की मी नाही टाकणार, पण मी यावेळेस खरंच टाकलेला आहे. आणि त्यानंतर हे बघा मी सांगितल्याप्रमाणे आणली होती यांनी जे हरभरे आणले त्याचं पूर्ण हरभरे मी तोडले आणि पूर्ण कचरा साईडला टाकला. त्यानंतर मी एका कढईमध्ये हरभरे थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून ते छान भाजून घेते आणि मग ते फुरसतच्या वेळेस मस्त खायचं. हरभरे खायला थोडीशी फुरसत लागते कारण की एक दाणा काढून खावा लागतं. तर आता मला तांदूळ काढायला वरती जायचं आहे. तांदूळ वगैरे सगळे वरती ठेवून आहे. सायंकाळचा टाईम आहे, दुसऱ्या दिवशी पोरांची स्कूल आहे मंडेला, तर त्याच्यामुळे. आणि हे बघा आईची मस्त दाखवते. त्याचबरोबर मी करते व्हिडिओला आवडेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स, भेटू. बघा तुम्ही आईची मस्तीच बघा. आणि हात ना बघ दात काढू असते. अरे तू जेवण करते ना, घेऊ दे, घे ना. मग हसते कशाला असा? झाडूच घेतो आता. घे ना. तू घेऊन देते मला, मम्मीला सांगून दे. तर सांग ना तू मला पप्पा का मोठी होतेच घे. मोठा खासते गेलं तर की 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 की. कारण की तू हसवते. हॅलो फ्रेंड्स, हेलो फ्रेंड्स, आज की अरे पहले हाथ ना बंद करना. ठीक है.